फडणवीसांनी नाव न घेता शिंदेबद्दल काय सांगितलं की आपण मुळात रावण आहोत का? नाही, आपण तर रामाचे भक्त आहोत. आपण लंकेत राहतच नाही, तेव्हा आपली लंका जाळायचा विषयच येत नाही. ऑपरेशन काय यांचं पटत नाही आणि यांचं छान पटतं. अजित पवार कधी येतील पिक्चरमध्ये? जेव्हा पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका येईल तेव्हा येतील, कारण त्यांचे स्टेक्स आहेत तिथे जेव्हा स्टेक्स असतील तेव्हा ते फडणवीसांवर टीका करतील, प्रसंगी एकनाथ शिंदेवर करतील. साप, मुंगूस, विषारी साप, जहरी साप, विंचू हे सगळं बाहेर येईल. महापालिका जशा येतील तसं सरकारमध्ये एकमेकाशी भांडतील आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था, पण राज्य सरकार म्हणून कारभार करायचा असेल तेव्हा तिघही एक असतील. जर आपण गेल्या वर्षभराचा जर आढावा घेतला तर त्यामध्ये असं एक प्रमुख दृष्ट्या दिसून आलंय की जे महायुतीमधले 3 घटक पक्ष आहेत यांच्यातच खूप मोठी स्पर्धा दिसते. कारण विरोधक इतक्या कमी जागांवर आहेत की त्यांच्याकडे खूप काही मोठं असं करण्याची ताकद सध्या तरी दिसत नाही. मग अशा वेळी सत्ताधारीच एकमेकांमध्ये प्रामुख्यानं लढताना दिसत आहेत. आत्ता नगरपरिषदांच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पाहिल्या, तिथेही हे सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत होते. तर या सगळ्या अंतर्गत तणावाचा किंवा अंतर्गत लढाईचा राज्य कारभारावर देखील काही परिणाम होतोय का? आणि मग अशा वेळी पुन्हा मग फडणवीसांवर सुद्धा दबाव वाढतोय का की या दोघांना सोबत ठेवायचं नाही ठेवायचं किंवा कशा प्रकारे पुढे जायचं? 2 आस्पेक्ट आहेत की नगर परिषदांच्या निवडणुका आणि येणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा किंवा महापालिका, याच्यात एकमेकांवर टीका केली जाईल काही ठिकाणी. आणि आपल्याला माहिती आहे की टेलिव्हिजन माध्यम जे आहे त्याच्यात सर्व टीव्ही वाहिन्यांचे लोक कव्हर करताना TRP बघतात. जसं मी म्हणालो, हर्षवर्धन सपकाळ किंवा शशिकांत शिंदे यांचा ऑडियन्स तुलनेने लिमिटेड आहे. एकनाथ शिंदेंनी फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. म्हणजे समजा 8 दिवसापूर्वीचे ज्या हेडलाईन्स पाहिल्यात तुम्ही, तर रावणाला आला तसा माज आलाय फडणवीसांना. म्हणजे नाव नाही घेतलं फडणवीसांचं, पण त्यांना आलाय तर त्याची लंका जाळायची. अर्थ काय काढला गेला? फडणवीसांना रावणांसारखा अहंकार आलाय, रावणासारखा, आणि त्यांची लंका जाळायची असं शिंदे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात. असं इंटरप्रिटेशन झालं. फडणवीसांनी नाव न घेता शिंदेबद्दल काय सांगितलं की आपण मुळात रावण आहोत का? नाही, आपण तर रामाचे भक्त आहोत. आपण लंकेत राहतच नाही, तेव्हा आपली लंका जाळायचा विषयच येत नाही. आपण रामाचे होत तर आपल्या लंकेचा कुठे संबंध आला? असं त्यांना उत्तर दिलं. आता ही खूप चर्चा माध्यमात झाली. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की या तिघांच्यात स्पर्धा दिसतीये. अजित पवार या पिक्चरमध्ये आले नाहीत. अजित पवार कधी येतील पिक्चरमध्ये? जेव्हा पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका येईल तेव्हा येतील, कारण त्यांचे स्टेक्स आहेत तिथे जेव्हा स्टेक्स असतील तेव्हा ते फडणवीसांवर टीका करतील, प्रसंगी एकनाथ शिंदेवर करतील. तेव्हा आत्ता रावणाची लंका आणि आपण रामाचे लोक आहोत ह्या 2 पुरतं मर्यादित न राहता साप, मुंगूस, विषारी साप, जहरी साप, विंचू हे सगळं बाहेर येईल. महापालिका जशा येतील तसं. एकीकडे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत त्यांचं सर्वस्व पणाला लावतील, ते साप, विंचू, अस्वल सगळं करतील. दुसरीकडे फडणवीस करतील, कारण मागच्या वेळेला बाटलीत राक्षसाला बंद करणारे कृष्ण आहेत फडणवीस, असं आशिष शेलार म्हटले होते तेव्हाचे त्यांचे अध्यक्ष मुंबईचे. आता अमित साठवणे तर सुरुवातच केली विजय संकल्प मेळाव्यात की तुम्हाला खान हवाय महापौर का प्रत्येक रस्त्याला मोहम्मद अली रोड हवाय. तर ते पोलरायझेशन पण होईल, जातीय समीकरणाच्या पातळीवर बोललं जाईल, धार्मिक बोललं जाईल. साप, मुंगूस, तुम्हाला जे जे उदाहरणं आठवतील, खेळण्यातली उदाहरणं येतील, प्राण्यांमधली येतील, पक्ष्यांमधली येतील, घोबडांची येतील, सगळी उदाहरणं स्थानिक स्वराज्य संस्थांना येतील. कारण काय, तिथे मुंबई महापालिकेत 3 पक्ष एकत्र असतील. अजित पवारांचं किंवा एकूण शरद पवारांच्या पक्षाचं स्थान तितकं नाही मुंबईत. तरी देखील जे काही राष्ट्रवादीची जुन्या मतं होती त्यात नवाब मलिक मोठे नेते आहेत मुंबईतले, त्यांची मुलगी आमदार आहे, तेव्हा त्यांचा वोट शेअर आहे तो थोडासा जास्त अजित पवारांकडे असेल. बाकी एकनाथ शिंदे हे अपरिहार्यपणे फडणवीसांच्या बरोबर लढतील असं मला वाटतं. तेव्हा ते आत्ता अमित शहाना जेव्हा भेटून आले की ज्या वेळेला त्याच वेळेला म्हणजे दिल्लीत अमित शहाना एकनाथ शिंदे भेटतानाच अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांना भेटले त्याच दिवशी. कारण काय, हे सगळं बुद्धिबळ चालू आहे. तू प्यादा 2 घरं कर, मी 2 घरं, मग 2.5 घरं, घोडा गेला की माझा उंटा आला, या पद्धतीने हे राजकारण चालू आहे. ते बघायला मजा येते. एक्सप्लेन करायचं असेल तर ती हेडलाईन झाली, अमित शहाकडे गेले की इकडची हेडलाईन आली अजित पवार त्यांच्या भेटीला. अजित पवार पार्थ पवारांच्या प्रकरणाबद्दल बोलायला गेले नाहीत, कारण ते या दोघांना घेऊन जाणार नाहीत. म्हणून इम्प्रेशन काय होतं की अजित पवार आणि फडणवीस यांचं चांगलं आहे आणि एकनाथ शिंदे तर अमित शहाचं खूप चांगलं आहे. पण समजा अमित शहा, एकनाथ शिंदे, अमित शहा, फडणवीस, मोदी, भागवत हे सगळे एकत्र असतील कुबड्या टाकून द्यायला, तर मग एकनाथ शिंदेंना वारंवार अमित शहाकडे जाणं, तक्रारी घेऊन इकडच्या, हे थोडंसं त्रासदायक होईल. म्हणजे एखाद्या वर्गातली 2 मुलं भांडली आणि मास्तरांकडे गेली, आमचं भांडण सोडवा, तर त्यांच्यात ते सुटत नाहीये म्हणून मास्तरांकडे जावं लागतं ना. आणि मास्तरांच्या लेवल नाही सुटलं तर सुपरवायझरकडे जावं लागतं.
मग ह्याच्यामध्ये ती हायरार्की जी क्रिएट होते त्याच्यात अमित शहा निसंशय मोठे नेते आहेत, पण इथे फडणवीस आणि शिंदेचं जमत नाही हे लोकांच्या समोर येतं एकीकडे. आणि तुम्ही म्हणालात तसं राज्यकारभारावर परिणाम होतो का, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते एकमेकाच्या उरावर बसतील. हा शब्द वाईट वाटेल शब्दप्रयोग, पण अक्षरशः उरावर बसतील काही भागांमध्ये महाराष्ट्राच्या, सगळीकडे होणार नाही. आणि युती होईल ती मुंबई महापालिकेसाठी होईल, कारण तिथे भाजपची गरज आहे. त्यांना काही करून शिवसेनेकडनं BMCची मुंबई महापालिका जी आहे ती जिंकायचीच आहे. तिथे तर सगळी कॉम्प्रोमाइज करतील आणि ती जिंकायचा प्रयत्न करतील. राज्यकारभारावर परिणाम होतो का, मला असं वाटत नाही. कारण शिवसेनेचे मंत्री बहिष्कार टाकला कॅबिनेटवर, असं जेव्हा सांगितलं त्या बैठकीला अजित पवारांच्या गटाचे 4 मंत्री नव्हते, पण तशी बातमी आली नाही. कारण इम्प्रेशन काय यांचं पटत नाही आणि यांचं छान पटतं. तर अनेकदा माध्यमातही TRP बघून इम्प्रेशनवर अशा गोष्टी होतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं उलगडून तर राज्यकारभार करताना हे तिघही एकत्र असतात. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये दुकानदार 2 भाऊ असले सख्खे, तर एक गिरायकाशी अतिशय सॉफ्टली वागतो आणि एक जरा कर्टली वागतो. मग गिरायक सॉफ्टली जर वागतो त्याच्याकडनं थोडे कन्सेशन मिळवायचा ट्राय करतात, पण दोन्ही भावांचं ठरलेलं असतं की कन्सेशन मॅक्झिमम किती द्यायचं, त्यामुळे व्यवसाय त्यांचाच वाढतो. तसं ह्या तिघांचं राज्य सरकार जे आहे ते व्यवस्थित चालणार आहे, पुढचीही 4 वर्ष ते चालेल असं मला वाटतं. फक्त भांडणं कुठे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, आणि ती विभागणी झाली आहे. म्हणजे कौरव पांडव मिळून 105 गंधर्वांची, पण अदोरेज एकमेकाशी भांडतील. तसं सरकारमध्ये एकमेकाशी भांडतील आत्ता स्थानिक स्वराज्य संस्था, पण राज्य सरकार म्हणून कारभार करायचा असेल तेव्हा तिघही एक असतील. भांडणात तर टोमणे मारले जातील, कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीच लिगसी एकनाथ शिंदेंना आहे, ते मारतील. फडणवीस जरा जास्तीत शार्प वाटतात, ते जास्तीत उत्तरं देतील. या पलीकडे काय होणार नाही. अजित पवार एंट्री कधी घेतील, त्यांचा वेस्टर्न इंटरेस्ट कुठला, पुणे, पिंपरी चिंचवड या भागात आले, तेही टीका करतील. खालच्या निवडणुकांना आणखीन जास्ती दिसेल. जसं अर्बन पार्टी आहे भाजप, ती ग्रामीण भागात तितकीशी घुसलेली नव्हती, आता ती वाढते, म्हणून स्टेक जास्त आहेत आणि त्या प्रमाणात ती मारामाऱ्या दिसतील.